तर नाशिकमधील चांदोरी गावाला पुराचा मोठा फटका बसलेला आहे। मध्यरात्री घरामध्ये व दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। तब्बल 15 तासांनंतर पूर ओसरताच दुकानदारांकडून स्वच्छतेला सुरुवात झाली आहे। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या तालुक्यांमध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून मुसळधार ते संततधार पाऊस होत आहेत आणि या पावसाचं पुराचं पाणी जे तर गंगापूर आणि दारणा धरणामधून या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये सोडण्यात आलेलं होतं आणि याचा थेट फटका जो आहे तर तो नांदुरमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा या गावांना बसलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातलेला होता आणि अक्षरशः घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याच पद्धतीने घरातील संसार उपयोगी वस्तूंचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि आता कुठेतरी पाणी ओसरत असल्यामुळे आपण पाहू शकतात का दुकानदार जे तर ते आपली दुकाने उघडून आणि आता या ठिकाणी स्वच्छ करताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागनाथसह मी उमेश पारिक, TV9 मराठी, चांदोरी, नाशिक। पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाहतुकीला मोठा फटका बसला। डहाणू, बोर्डी, जाई तर गुजरातच्या उंबरगाव या गावांना जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग नरपड जवळ आता ठिकाणी तब्बल 60 मीटर पर्यंत वाहून गेला। त्यामुळे बोर्डी, घोलवड, चिखलासह अनेक गावांचा तालुक्यांशी संपर्क तुटलेला आहे। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि या पूर परिस्थितीमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते। पुराच्या पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यांचं अतोनात नुकसान झालं आहे। मी आता पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि उंबरगावला जोडणाऱ्या या राज्यमार्गावर उभा आहे आणि आपण पाहू शकता ही दृश्य। या रस्त्याच्या 2 ठिकाणी हा पूर्णपणे रस्ता वाहून गेलेला आहे। सुमारे 50 मीटर अंतरावर हा रस्ता वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे डहाणू आणि चिखले, घोलवड, बोर्डी आणि झाईपर्यंतच्या गावांचा हा संपर्क तुटलेला आहे। इथल्या ग्रामस्थांना ह्या पूल तुटल्यामुळे गैरसोयीला सामोरं जावं लागत आहे आणि हा रस्ता वाहून गेल्याची माहिती मिळतात सार्वजनिक बांधकाम विभागाने सक्रियता दाखवत आज लगेचच या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे। या दुरुस्तीच्या कामासाठी तीन पोकले यांनी JCBच्या सहाय्याने काम सुरू आपल्याला दिसतंय। दगड आणि माती टाकून आणि त्यानंतर इथे हे सिमेंट कॉन्क्रीटचे पाईप टाकून याच्यावर भराव केला जाणार आणि रस्ता वाहतुकीला साठी सुरू करण्याचं नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलं जात आहे। नावेद शेख, TV9 मराठी, पालघर।